पाणी पाणी आणा पाणी. मी पाणी ती कशाला? हा पाणी घे पाणी घे. बघतेस काय पहिल्यांदा दिसते आयुष्यात. चल भरपूर आणला ना का संध्या करायला आणलाय? चला अण्णा काय करता? चला 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 हात चालवा. कालवते मस्त असं आ आ आ करून. हा चला कालव कालव पटपट कालव पटपट. हा आता ते ओतायचं. हा आणि झाडूनी असं सारवायचं. हा झाडू झाडू आण जा. का बात वा. जमतय 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 हळू. असं असं. चंद्या हे चंद्या. काय झालं आजोबा? चंद्या कुठे आहे? तो घरात नाहीये, बाहेर गेलाय. कामाच्या वेळेला सारखा बाहेर. ठीक आहे तो नाही तर तू एक काम कर. आता काय काम करायचंय? बंड्या सापडत नाही त्याला शोधून आण. बंड्या? अहो पण कोण आहे हा बंड्या? मी त्याला भेटले नाही, कधी बोलले नाही त्याच्याशी. तो बोलत नाही कारण बंड्या म्हणजे कोंबडा आहे. मी कोंबड्याला ए नटमोगरे कोंबड्या नाही बंड्या म्हणायचं. बंड्या कळलं? आणि काय ग कुठलंही काम तुला सांगितलं की मी करू मी करू असं कशाला? अहो पण मी कोंबड्याला परत कोंबडा म्हणालीस. बंड्याला मी कसं शोधणार? मला कसं जमणार हो? हा नाही जमणार. कावेरी बघ कशी मस्त कोंबडी पकडते, स्पीडनी पळते, उड्या मारते. तसं करायचं. मग कावेरी ताईंना सांगा ना प्लीज. का सांगू? ती सून आहे माझी. नाही नाही तसं म्हणणं नाहीये माझं. काहीच म्हणू नकोस तू. आलंय माझ्या लक्षात. मी चंद्याशीच बोलतो. नको मी त्याच्या बापाशीच बोलतो. नाही नाही मी शोधते ना. बंड्याला मी शोधते. अहो पण मला कसं कळणार तोच बंड्या आहे? सोपं आहे. मोठे नाग मराठी बंड्या. त्याच्यावर तो कॉक 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 करेल तो आपला बंड्या. बंड्या बंड्या एवढ्या हळू? आणि इथून ओरडायचं असेल तर मीच नसतो का बोंबलो? हा जा बाहेर जाऊन बघ कुठे आहे का. शोध शोध त्याला. जरा गाव फिरशील तेवढं. निघा निघा. बंड्या आत नाही. चप्पल. बंड्या सापडेपर्यंत यायचं नाही कळलं? निघा. बंड्या ते मी पिरियड्स होते ना म्हणून मी तुझ्याशी जरा एक्स्ट्रा नाहीच वागत होतो. आता ओके वागतोय, नॉर्मल आहे. अरे पण अगं हे काय झालंय हे बघ. अरे गुंता झालाय सगळा. मग आता काय सोडवूया. चल. गुंता सोडवला ना सगळं व्यवस्थित होईल. ओके आधी इथे इथे लक्ष दे. शिवा मी या काय करतेस? ऐक ना शिवा ही टाइमपास करायची वेळ. तुला कळतंय का? काय? म्हणजे आपण जवळ आलो ना की लाईट पेटतंय. म्हणजे हा प्रेमाचा करंट आहे. ओके ऐक नाही तिथे काहीतरी लूज कनेक्शन आहे. तसंच आहे. शिवाने नाही केलंय, आशूने पण केलंय. हो 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 काकू. पण आता शिवा डंबो हे दोघं वेगवेगळे थोडी आहेत. ते एकच आहेत ना. तो दिल एक जान मी पोइच हा 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 हा. छान मस्त कव्हर अप केलंय सर. अरे पण हे सगळं करायची काय गरज होती? आमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? हो बरोबर आहे, आम्हाला माहिती आहे ना.
पण त्या गोड शिक्षेची आठवण करून देण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं सरप्राईज आयोजित केलं. शिक्षा चला आता केक कापून घेऊया आपण. चला या. चला, या. ए थांबा 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 ह्या तुमच्या गोड आठवणी कोण कॅप्चर करणार? मीच ना. बर. वाव, एकदम राजा राणी दिसत आहेत. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी एनिव्हर्सरी टू आई बाबा. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. आशू, शिवा, अशी आमची अॅनिव्हर्सरी याच्या आधी कधी सेलिब्रेट झालीच नव्हती. थँक्यू. आणि ही अॅनिव्हर्सरी स्पेशल तुमच्या दोघांमुळे शक्य झाली. थँक्यू सो मच. ए आपण ना तुमची प्रत्येक अॅनिव्हर्सरी ही अशीच साजरी करूया, हो आणि ना? आम्ही करणार. येस. बरं चालेल. हे दोघे जर असेच एकत्र येत राहिले तर शिवा मला दिलेलं चॅलेंज नक्कीच पूर्ण करेल आणि दिवाळी ह्याच घरात साजरी करेल.